नमस्कार, मी आरोही अमोल लवडे, इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी. गुरुजन वर्गात आदर ठेवून मी तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐऱ्या-गैऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने आणि घोड्यांच्या टाफाने आणि शैरांच्या डफाने आणि इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याला भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मानाचा धगधगता अभिमान, महाराष्ट्राचा. काळी आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान. असे ते आस्ते कदम महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवरदान जागृत, न्यायालंकार मंडित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस्ස सिंहासनाधीश्वर, महाराज धिराजोगिराज, श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारा मी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय बघायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय, तर तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा आणि जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. शिवनेरी किल्ल्यावर वाढणारा तो छोटा शोभा, आई जिजाऊ त्यांना रामायण महाभारताच्या कथा सांगत होत्या. आई जिजाऊंनी त्याला तलवार दिली नव्हती, दिलं होतं धैर्य, दिलं होतं धर्म, दिलं होतं स्वराज्याचं स्वप्न. भवानी मातेचा लेक तो मराठ्याचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलाचा तो बाप होता. कोण चुकल असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, कोण नडला तर त्याला मराठीची जात दाखवा. शिवछत्रपती हे माणूस होते की नियतीला पडलेले पूर्णत्वाचे स्वप्न होते की हेच खरं नाही. आपण त्याच्यातील एक तरी गुण अंगीकारावा, ही शिवजयंती सर्वात चांगली करण्याची पद्धत आहे. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर मावळी नरवीर युग पुरुषाची प्राणज्योत. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर मावळी. म्हणून जाता एवढेच सांगेन की पाहुणे छत्रपती तेज झुकल्या सर्वांच्या नजरा, जन्मदिनी राज तुम्हाला माझा मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.